नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांचे कालपासून पैसे येण्यास सुरुवात झाली. तर पैसे येण्यास सुरुवात झाली तर महिलांना एक महत्त्वपूर्ण काम करायचे. ते काम कोणते ते आपण आज बघून येणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 1 जुलै पासून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील कोट्यावधी महिलांनी अर्ज केले. आलेले अर्ज तपासून त्यातील ज्या महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते त्या लाभार्थी महिलांच्या नावाची यादी बँकेकडे पाठवण्यात आली होती. त्यानुसार महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा करण्यात आले. आता 31 जुलै नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात सरकारकडून 4500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळेच यापूर्वी अर्ज मंजूर असूनही अनेक महिलांना बँकेत पैसे जमा होण्यात अनेक अडचणी आल्या. तुम्हाला या अडचणी येऊ नयेत यासाठी तुम्ही बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असल्याची खात्री करा. ज्या महिलांची एकापेक्षा जास्त बँक खाते असतील त्या महिलांनी त्यांच्या दोन्ही बँक खात्यात आधार कार्ड लिंक करावे. 31 ऑगस्ट पर्यंत बँक आधार कार्ड लिंक करून घ्या. लाडकी बहीण योजनेचे ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै पासून मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहेत. म्हणजे 1 ऑगस्ट पासून अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्ट पासून 4500 रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर ही सुरुवात 29 ऑगस्ट पासूनच चालू झाली. तरी सर्वांनी आधार कार्ड लिंक आहे का नाही आहे हे आपण बघून घ्यायचे. त्यामुळेच 31 ऑगस्ट पर्यंत बँक आधार लिंक करून घ्या. म्हणजे तुमच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. 31 ऑगस्ट नंतर अर्ज करणाऱ्या महिलांनाही मिळणार लाभ. सध्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट आहे. पण ज्या महिला काही कारणास्तव 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकत नाहीत त्यांनी 31 ऑगस्ट नंतर अर्ज केले तरी त्यांच्या खात्यात जुलै पासूनची रक्कम जमा केली जाईल, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा हे सरकारचे धोरण आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांना आता पैसे मिळालेत ते तर आनंदीच आहेत. पण ज्या महिलांचे अजून पैसे आले नाहीत 29 तारखेपासून पैसे येण्यास सुरुवात झाली. ज्या महिलांचे पैसे आले नसतील त्या महिलांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड लिंक आहे का ते चेक करावे आणि तुम्ही बँक पासबुक सर्वप्रथम भरून घ्या. कारण की तुमचे पैसे काही टायमाला आलेले असतात, तुम्हाला SMS आलेला नसतो. तर तुम्ही लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचे आधार कार्ड लिंक आहे का ते पण चेक करा आणि त्यानंतर तुमचे पासबुक भरून आणा. म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे आले आहेत का नाही आले आहेत हे कन्फर्म होऊन जाईल. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.